7व्या अध्यायामध्ये परत पंचाक्षरी मंत्राचं ध्येय आणि वस्तू स्वरूप ब्रह्म कसा अवतार घेतो आणि त्या वस्तू कळा आणि या विश्वामध्ये ते सर्व कसं भरून आहे आणि ते सांगत असताना शिवभजन शिवाय हे सर्व काही प्राप्त होत नाही आणि शेवटी सांगतात शिवदीक्षा संस्कार करूनच आपला हा मार्गक्रमण झाला तरच आपल्याला काय होतो तर या सर्व काही सिद्धी होतो असं 7व्या अध्यायामध्ये सांगितले। 8व्या अध्यायामध्ये सांगतात प्राणाचा आणि लिंगाचा ऐक्यभाव कसा होतो आणि तो समर्पक रीतीतून ऐक्य व्हायचा असेल तर हा प्राण आणि इष्टलिंग त्या दोन्ही विषयामध्ये प्राणाचा आणि लिंगाचं ऐक्य व्हायचं असेल तर ह्यांना कसं आणि काय केलं पाहिजे। या प्राण आणि ऐक्य जे काही आहेत म्हणजे इष्टलिंग आणि प्राणलिंग एक व्हायचं असेल तर ह्या साधकाला कुठल्या परिस्थितीतून पुढे जावं लागतो तर त्यावेळेला सांगतात तो सद्गुरूकडून मंत्र उपदेश घेतल्यानंतर तो कसं पुढे जात असेल तर काय होणार हे प्राण आणि लिंग दोन्ही वेगळा आहे हे भाव यायला नको। लिंग आणि माझा प्राण एक आहे हे भाव मनामध्ये तयार झाला पाहिजे। तसं भाव तयार होतंय का आपल्याकडं बघा सगळ्यांनी दीक्षा घेतलेलेच आहे। आता विचार होता नाही दीक्षा घेतल्यात का नाही म्हणून विचारायची गरजच नाही दीक्षा घेतल्या म्हणून सगळं जण आलं पण एक मात्र आवर्जून विचारावं लागते लिंग आहे का गळ्यात हे विचारावं लागतं।